कोरोनानं थैमान घातल्यामुळे भारतातही सतर्कता बघायला मिळते। विमान प्रवाशांमार्फत हा नवा कोरोना विषाणू देशात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे भारत इंग्लंड विमान सेवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसंच इतर देशांमधून येणाऱ्या विमान प्रवाशांना सुद्धा सक्तीने होम क्वारंटाईन केलं जाणार आहे। राज्यात मंगळवारपासून रात्रीचा कर्फ्यू, 5 जानेवारीपर्यंत राज्यात संचारबंदी। भारत ब्रिटन विमान सेवा रद्द। कोरोनाच्या नव्या विषाणूने इंग्लंडमध्ये हाहाकार माजवल्यामुळे आता भारतानेही सावध भूमिका घेतली। या नव्या कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। इंग्लंडमधून येणाऱ्या विमान प्रवाशांकडून कोरोना संक्रमणाचा धोका संभवत असल्यामुळे भारत इंग्लंड विमान सेवा काही काळासाठी रद्द करण्यात आली। 23 डिसेंबर नंतर इंग्लंडहून एकही विमान भारतात दाखल होणार नाही। ह्याला सर्व यूके मधून येणारी फ्लाइट्स आज आणि उद्या, याशिवाय परवा सकाळपासून म्हणजे परवा 23 डिसेंबर पासून परवा 23 पासून इंग्लंडवरून यूकेवरून एकही फ्लाइट येणार नाही। 23 डिसेंबरपर्यंत इंग्लंडमधून येणाऱ्या विमान प्रवाशांना सक्तीने 7 दिवसांसाठी हॉटेल क्वारंटाईन केलं जाणार आहे। लक्षण असलेले कोणताही जर पॅसेंजर असेल तर एअरपोर्टवरून डायरेक्ट त्यांची रवानगी होणार आहे 7 हिल हॉस्पिटलमध्ये फर्दर इन्व्हेस्टिगेशन आणि चेकअपसाठी। परंतु त्यांना बाकी इतर जो पॅसेंजर्स आहेत ज्यांना कुठलंही लक्षण नाही, कुठले सिम्पटम नाही, ते सर्वांना 7 दिवसाकरिता 7 डेज गव्हर्नमेंट क्वारंटाईन म्हणजे की इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन हॉटेल्समध्ये पाठवण्यात येईल त्यांना। इंग्लंड व्यतिरिक्त अन्य देशांमधील विमानानं येणाऱ्या प्रवाशांना 7 दिवस सक्तीनं होम क्वारंटाईन केलं जाईल। इतर जो देश आहे युरोपचे, इटली, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, पोर्तुगाल इत्यादी, बेल्जियम, हे सर्व रेस्ट ऑफ युरोपचे आणि मिडल ईस्ट कंट्रीजचे सर्व जो पॅसेंजर्स येणार आहे हे सर्वांना सक्तीने 7 डेज गव्हर्नमेंट क्वारंटाईन म्हणजे मुंबईचे वेगवेगळे हॉटेल्समध्ये त्यांना जावं लागेल। नाताळ सण आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 23 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला। नाईट कर्फ्यूच्या हे काही लॉकडाऊन नाही। लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूमध्ये फरक आहे। लॉकडाऊनमध्ये कोणाला घराच्या बाहेर पडता येत नाही। नाईट कर्फ्यू म्हणजे की 5 पेक्षा जास्त लोकांना गोळा होऊ नये एक ठिकाणी। एखादा व्यक्ती 4 लोक कारमध्ये जात असतील रात्री जाऊ शकतात। एखादा व्यक्ती ट्रक चालक असेल ते काम करू शकतात। फक्त लोकांनी गर्दी करू नये 5 पेक्षा जास्त, यही अर्थ आहे नाईट कर्फ्यूचा। खरं तर इंग्लंडमधील कोरोनाच्या नव्या विषाणूनं पुन्हा एकदा जगाला हादरवून सोडलंय। कारण हा विषाणू पूर्वीच्या कोरोना विषाणूच्या तुलनेत 70 पट अधिक वेगाने पसरतो। इंग्लंडला या नव्या कोरोनानं अक्षरशः अजगरी विळखा घातला आणि त्यामुळेच युरोपातील देशांनी या कोरोनाची चांगलीच धास्ती घेतली। भारतानेही कोरोनाला रोखण्यासाठी कंबर कसली। गेल्या वेळचा अनुभव लक्षात घेता यावेळी केंद्र सरकार वेळीच जागं झालं असून भारत इंग्लंड दरम्यानची विमान सेवा रद्द करण्यात आली। सध्याची परिस्थिती पाहता देशात आणि राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यावर आरोग्य यंत्रणांनी बऱ्याच प्रमाणात यश मिळवलं। तसंच कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या लक्षणीय। त्यामुळेच अनलॉक दरम्यान कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले होते। दैनंदिन व्यवहार सुरळीत होत असतानाच आता इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूनं थैमान घातलंय। रोज मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या मोठी असल्यामुळे नव्या कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे सरकारने या खबरदारीच्या उपाययोजना केल्यात। या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढचे काही दिवस सर्वांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। इंग्लंडला कोरोनानं पुन्हा गाठलंय। हा कोरोना पूर्वीच्या कोरोनापेक्षा वेगळा आहे। त्याच्या प्रसाराचा वेगही अधिक आहे। त्यामुळे अवघ्या काही दिवसात त्यानं इंग्लंडला विळखा घातलाय। खरं तर काही महिन्यांपूर्वीच या कोरोनाच्या नव्या प्रकाराची माहिती आरोग्य यंत्रणेला मिळाली होती, पण त्याचा फैलाव वाढल्यामुळे इंग्लंडमधील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। हा नवा कोरोना रोखण्यासाठी आता इंग्लंडनं लॉकडाऊनचं अस्त्र उपसलंय। इंग्लंडमध्ये कोरोनाचा हाहाकार, कोरोनाच्या नव्या विषाणूचा कहर, पाहूयात रिपोर्ट।
इंग्लंडमध्ये कोरोनाचा हाहाकार. कोरोनाच्या नव्या विषाणूचा कहर. इंग्लंडमध्ये पुन्हा लॉकडाऊन. एकीकडे जगाला हादरवून टाकणाऱ्या कोरोना व्हायरसची लस बनवण्यात संशोधकांना यश आलंय, तर दुसरीकडे इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली आहे. डिसेंबर महिन्यात कोरोनाची लाट येणार असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली होती आणि ती अखेर खरी ठरली आहे. रविवारी इंग्लंडमध्ये कोरोना बाधितांचा आकडा तब्बल 35,000च्या वर गेला होता. यावरून तुम्हाला इंग्लंडमधील कोरोना लाटेची कल्पना आली असेल. खरं तर इंग्लंडवासी नाताळची तयारी करत असतानाच कोरोनानं पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये हाहाकार उडवून दिला. विशेष म्हणजे कोरोनाच्या या नव्या विषाणूचा कमी वेळेत जास्त लोकांमध्ये प्रसार होतो, त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. कोरोनाचं हे नवं रूप संशोधकांसाठी आव्हान ठरलंय. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लंडनसह अन्य भागात कोरोनाचे निर्बंध लागू करण्याची घोषणा केली. तसंच ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले. It seems that the spread is now being driven by the new variant of the virus, which we spoke about earlier this week. And although there's considerable uncertainty, it may be up to 70% more transmissible than the old variant, the original version of the disease. It is with a very heavy heart, I must tell you, we cannot continue with Christmas as planned. In England, those living in Tier 4 areas should not mix with anyone outside their own household at Christmas. कोरोनाच्या नव्या विषाणूने इंग्लंडला हादरवून सोडलंय. कारण पूर्वीच्या कोरोना व्हायरसच्या तुलनेत हा कोरोना 70 पट अधिक वेगाने पसरतो. खरं तर नोव्हेंबर महिन्यात या नव्या कोरोना विषाणूची चाहूल आरोग्य यंत्रणेला लागली होती. डिसेंबर उजाडता त्यावर शिक्कामोर्तब झालंय. ब्रिटन सरकारने ख्रिसमससाठी 5 दिवसांकरता कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. पण वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला. आता केवळ 1 दिवस कोरोनाचे निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. मात्र त्यातही नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. कोरोना विषाणूचा हा नवीन प्रकार. ब्रिटनच्या जवळपास 60 वेगवेगळ्या भागांमध्ये हा कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आलाय. लंडन, केंट, एसेक्स आणि हर्टफोर्डशायर या भागात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. इंग्लंडच्या दक्षिणेला असलेल्या भागात कोरोनाच्या नवीन विषाणूनं थैमान घातलंय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले. कोरोनाच्या 4थ्या टप्प्यासाठी तयार करण्यात आलेले नियम नागरिकांसाठी लागू करण्यात आले. लोकांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध लावण्यात आले. केवळ आवश्यकता असेल तरच नागरिकांना घराबाहेर जाता येणार आहे. लोकांना आपला परिसर सोडून अन्य परिसरात जाता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी 2 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. नाताळच्या दिवशी कुटुंबाव्यतिरिक्त लोकांना भेटण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच नाताळच्या दिवशी केवळ 3 कुटुंबांना एकत्र येण्याची परवानगी देण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये 2 आठवड्यांसाठी हे कोरोनाचे निर्बंध लागू करण्यात आले. 30 डिसेंबर नंतर पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रसाराचा आढावा घेतला जाणार आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाच्या स्वॅब टेस्ट दरम्यान कोरोनाचा हा नवा प्रकार समोर आलाय. अत्यंत वेगाने या विषाणूचा संसर्ग होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. खरं तर ब्रिटनने कोरोनावर लगाम लावण्यासाठी लसीकरण सुरू केलंय. जवळपास 35,000 लोकांना लस देण्यात आली आहे. आगामी काळात 20 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. मात्र त्याच दरम्यान कोरोनाच्या नव्या विषाणूने हाहाकार उडवून दिल्यामुळे जगभरातील आरोग्य यंत्रणेचं धाबं दणाणलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.